पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजूनही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट या ठिकाणी आली नाही आहे आणि वेळोवेळी मी या ठिकाणी चेक करत आहे आणि तुम्हाला मी तारीख सुद्धा सांगितली होती की जवळपास 18 मे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट पाहायला भेटणार आहे म्हणून। आणि अजूनही जे थर्ड लिस्ट या ठिकाणी आली नाही आणि जवळपास 28 ते 30 दिवसाचा या ठिकाणी टाइम झाला, अजूनही थर्ड लिस्ट या ठिकाणी आली नाही। आणि बरेच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या टोटल या ठिकाणी किती लिस्टा लागणार आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि मेन म्हणजे तुम्हाला थर्ड लिस्ट कधीपर्यंत येणार आहे मेन याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरला हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची अजूनही जे थर्ड लिस्ट या ठिकाणी आली नाही आणि आजची जी तारीख आहे 19 मे आजची तारीख आहे आणि आजचा तो वार हा सोमवार आहे, ठीक आहे। आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर थर्ड लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, तर मी आताच तुम्हाला सांगून देतो थर्ड लिस्ट सुद्धा येणार आहे आणि आणखीन सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो 3 लिस्टा लागणार आहे, जवळपास 6 लिस्टा यावर्षी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कारण की 2024 ला सुद्धा 6 लिस्टा आल्या होत्या आणि त्याच्या अगोदर 2023 ला 7 लिस्टा आल्या होत्या। तर ह्या वर्षी सुद्धा जवळपास 6 लिस्टा या ठिकाणी येऊ शकते, तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट, तिसरी लिस्ट महाराष्ट्राची कोणत्या तारखेमध्ये येणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी जी लिस्ट आहे हे आजच येणार आहे, म्हणजे 19 मे ला तुम्हाला ही लिस्ट पाहायला भेटणार। आज सोमवार आहे, आजची तारीख 19 मे आहे आणि आजचा वार आहे सोमवार। तर आजच जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट येणार आहे आणि 5 वाजताच्या नंतर ही लिस्ट लागणार आहे। जवळपास 6 ते 7 वाजताच्या नंतर तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे। कदाचित 7 ते 8च्या दरम्यान या ठिकाणी हे थर्ड लिस्ट या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। तर आजच जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे, कारण की आजची तारीख 19 मे आहे। तर याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं असाल कालची जे मी तुम्हाला तारीख दिली होती थर्ड लिस्ट येणार आहे म्हणून, तर कालचा जे विद्यार्थी मित्रांनो रविवार होता, 18 मेचा रविवार होता, तर त्या कारणाने जे शनिवार रविवार होता, सुट्टीचे दिवस होता, त्यामुळे जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट या ठिकाणी आली नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मागच्या महिन्यामध्ये सुद्धा थर्ड लिस्ट जी आली ते सोमवारी आली होती, रविवारी नाही आली होती, डायरेक्ट सोमवारी ते आली होती, लक्षात ठेवा। कारण की 20 तारखेचा रविवार आला होता, त्याचबरोबर 21 तारखेचा सोमवार आला होता। तर सेम आजची सुद्धा तारीख जे विद्यार्थी मित्रांनो तशीच आली, एक लक्षात ठेवा। तर कालचा रविवार होता आणि आजचा सोमवार आहे, तर आजच तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जवळपास टोटल 6 लिस्टा यावर्षी येणार आहे आणि जून ते जुलै महिन्यापर्यंत ह्या लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर न्यू वॅकन्सी सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची येणार आहे, कारण की आता वर्षातून 2 वेळा जे वॅकन्सी निघत जाणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या, ठीक आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही जी थर्ड लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, तर ह्या थर्ड लिस्टचा कटअप किती जाणार आहे, SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीचा, तर अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर एवढे पण डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनमधून मी ह्या 2-3 दिवसामध्ये मी मुलांचे जे कमेंट या ठिकाणी पाहिले, तर मुलांना जे सरासरी मार्क्स आहे तर 91% आहे, 92% आहे। जास्त करून मुलांना जे जास्त मुलांचे जे मला कमेंट या ठिकाणी पाहायला भेटला, तर 91% वाले जास्त पोरं होते, त्याचबरोबर 92% वाले पोरं होते, 90% वाले पोरं होते। तर ह्या रेंजमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड लिस्टचा जे कटअप या ठिकाणी जाणार आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना 91% आहे, 92% आहे, 93% आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ह्या थर्ड लिस्टमध्ये भरपूर डिव्हिजनमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर अजूनही जास्त पोरांचे मुलं या ठिकाणी कमेंट पाहायला भेटणार। मी तुम्हाला याच्या अगोदरपासून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचं की आपला
व्हिडिओ तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला, त्याचबरोबर 10वीमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। असं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्यामध्ये पाहायला भेटला। तर जास्त विद्यार्थ्यांना जे पर्सेंटेज आहे 90%, 91%, 92% ह्या रेंजमध्ये पोरं आहे, तर ह्याच रेंजमधल्या मुलांचा ह्या थर्ड लिस्टमध्ये जास्त चान्स आहे या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचं। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा। आता ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, तर काही ना काही या ठिकाणी चान्सेस बनते, कारण की याच्या अगोदर सुद्धा जे कटाप कमी या ठिकाणी गेला होता, म्हणजे ज्यांना 60%, 70% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन याच्या अगोदर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये झालेलं आहे। तर मी तुम्हाला एक उदाहरण त्याचं दाखवून देतो। तर बा जेव्हा 2022ला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची वॅकन्सी आली होती, तर जवळपास 40,000 प्लस जागांसाठी ती वॅकन्सी आली होती, आणि गोवा डिव्हिजनचा जो त्यावेळेस कटअप गेला होता, तर तुम्ही बघू शकता गोवा डिव्हिजनमध्ये कॅरंझोल GDS ABPMचा पद होतो, ओबीसी कॅटेगरीचा जो कटअप गेला होता 50%वर कटअप गेला होता। गोवा डिव्हिजनचा कॅरंझोल GDS BPMचा पद होता, UR कॅटेगरीचा जो कटअप गेला होता 65वर गेला होता। त्याचबरोबर GDS ABPMचा जे पद होतं UR कॅटेगरीसाठी, तर तो कटअप गेला होता 65%वर गेला होता गोवा डिव्हिजनचा। त्याचबरोबर जे GDS BPM पद होतं UR कॅटेगरीचा, तर 64%वर कटअप त्यावेळेस गेला होता। त्याचबरोबर GDS ABPMचा पद होतं UR कॅटेगरीचा, तर 62वर कटअप त्यावेळेस गेला होता। त्याचबरोबर जे GDS ABPMचा पद होतं UR कॅटेगरीचा, तर 62.33वर कटअप त्यावेळेस गेला होता। त्याचबरोबर GDS ABPM UR कॅटेगरीचा पद होतं, तर 60%वर कटअप त्यावेळेस गोवा डिव्हिजनचा गेला होता। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कटअप गेला होता GDS BPM पदाचा, तर जवळपास 60%वर कटअप त्यावेळेस गेला होता, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे GDS ABPMचा पद होतं ST कॅटेगरीचा, तर फक्त 43%वर त्यावेळेस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं गोवा डिव्हिजनमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढा कटअप याच्या अगोदर गेला, म्हणजे कमी पर्सेंटेजवर सुद्धा मुलांचं याच्या अगोदर सिलेक्शन झालं आहे। तर आपल्याला यामध्ये संयम ठेवायचा, कारण की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अर्ज आले नसेल, तर त्या ठिकाणी नक्की जे कटअप या ठिकाणी कमी जाणार आहे, ठीक आहे। आणि सर्वात कमी जे कटअप तुम्हाला पाहायला भेटणार, कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी कटअप जाणार आहे, तर गोवा डिव्हिजनचा कटअप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे, चंद्रपूर डिव्हिजनचा कटअप कमी पाहायला भेटणार आहे, पालघर डिव्हिजनचा कटअप कमी लागणार आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजनचा कटअप कमी जाणार आहे, त्याचबरोबर रायगड डिव्हिजनचा कटअप कमी जाणार आहे, रत्नागिरी डिव्हिजनचा कटअप कमी जाणार आहे। तर हे काही डिव्हिजन आहे की ह्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत ज्या लिस्ट लागणार आहे, तर ह्या बाकीच्या डिव्हिजनपेक्षा कमी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टेन्शन वगैरे घेऊ नका, कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची थर्ड जी लिस्ट आहे, तर हे आजच येणार आहे, सोमवारी जवळपास 19 मेला जे थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे। जर समजा आज 19 मेला जर हे थर्ड लिस्ट आली नाही, तर जवळपास 20 मे ते 21 मेच्या आसपास मग तुम्हाला 100% पाहायला या ठिकाणी भेटणार आहे। तर जास्त चान्स आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट येण्याचे 19 मेला, कारण की आज सोमवार आहे आजचा, आणि 19 मे तारीख एक लक्षात ठेवा। तर आज जास्त चान्स आहे की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट येण्याचे जास्त चान्स आहे। तर रात्री तुम्हाला 7 ते 8 वाजताच्या नंतर या ठिकाणी 7 ते 8 वाजताच्या आसपास तुम्हाला हे थर्ड लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।